पुणे के दीनानाथ मंगेशकर रुग्णालय में हुई घटना को लेकर राज्य सरकार ने सख्त रुख अपनाया है। राज्य के महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने इस मामले पर कड़ी प्रतिक्रिया देते हुए कहा कि अस्पताल प्रशासन की गलती की पूरी जांच की जाएगी और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। उन्होंने कहा कि आंदोलन करना नागरिकों का अधिकार है और सामान्य लोगों को इलाज मिलना भी। उन्होंने कहा कि अगर किसी मरीज के साथ अन्याय हुआ है या अस्पताल ने लापरवाही किया तो सरकार इसे हल्के में नहीं लेगी। बावनकुले ने कहा, हम जिम्मेदार व्यक्ति को किसी भी हालत में नहीं छोड़ेंगे और दोषियों पर कड़ी कार्रवाई की जाएगी। नाही, आंदोलन करणं हे ठीक आहे, आपला अधिकार आहे, पण जे चूक झाली आहे ती फार मोठी चूक आहे आणि अशा चुकीला माफी नसते। सरकार यावर योग्य कारवाई करेल, कारण कुणाचाही परिवार असो, तो एका पीएचा आहे किंवा माझा परिवार आहे असं नाही, सर्वसाधारण गरीब माणसाला सुद्धा अशा पद्धतीचं कुठलंही त्या ठिकाणी अशी आरोग्य सेवा न देणे आणि मुजोरगिरी करणे आणि एक प्रकारची मोगलशाही आहे। खरं तर अशा हॉस्पिटलच्या प्रशासनावर तपास शेवटी कुणाची चूक आहे तपासली पाहिजे, काय चूक झाली तपासली पाहिजे, ती तपासेल सरकार। पण मला वाटतं ही गंभीर घटना आहे, या गंभीर घटनेची दखल स्वतः माननीय मुख्यमंत्री उद्या पुण्यात आहे, मी आहे, याची दखल आम्ही घेतली, अजितदादा आहेत, त्यामुळे आम्ही सर्व दखल घेऊ आणि कुणाला आम्ही सोडणार नाही। अशा लोकांना कोणी सोडणार नाही। आमचं सरकार, आमचं आरोग्य खातं जे आहे आणि माननीय मुख्यमंत्री आहे, अजितदादा आहे, आम्ही आहोत। या प्रकरणामध्ये आणि याच्यापूर्वीच्या जे काही प्रकरण झाले असतील त्या प्रकरणात आम्ही कठोर कारवाई करू आणि या प्रकरणात तर त्या ठिकाणी प्रचंड संताप आहे, प्रचंड जनतेमध्ये समाजामध्ये संताप निर्माण झाला आहे आणि अशा बाबी आम्ही माफ करणार नहीं, निश्चितपणे कड़क कार्रवाई करेंगे। उन्होंने ये भी बताया कि जिलाधिकारी से इस मामले में चर्चा हो चुकी है, सरकार अस्पताल को दी गई सुविधाओं की भी समीक्षा करेगी। उन्होंने स्पष्ट किया कि अगर अस्पताल ने गलती की है तो कार्रवाई करने में कोई संकोच नहीं होगा। मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे, याच्यामध्ये खूप गोष्टी करण्यासाठी आहे। त्या हॉस्पिटलला खूप फॅसिलिटी आम्ही दिल्या आहेत। आता क्रीडांगण, आता पुन्हा एक जागा आम्ही त्यांना दिलेली आहे पार्किंग करता। आम्ही सरकार म्हणून त्यांच्या पाठीशी उभं झालो आहे। बावनकुले ने कहा कि यदि मुद्दा महाराष्ट्र की संस्कृति से जुड़ा है और किसी भी तरह की मनमानी या लापरवाही को बर्दाश्त नहीं किया जाएगा। उन्होंने संजय राउत को भी आश्वासन दिया कि 100% कार्रवाई होगी। तुम्ही संजय राऊतांना एवढं सिरियस का घेता मला कळत नाही। मी सांगितलं संजय राऊत साहेबांना मोदी नावांचा, भाजपाच्या नावांचा, देवेंद्र फडणवीसच्या नावाचा पंडुरोग झालाय आणि तो पंडुरोग काही निघत नाही। त्यामुळे तुम्ही वारंवार नाव घेता। त्यांना आजार झालाय, मोदीजींच्या नावाचा आजार झालाय, त्यांना भाजपच्या नावाचा आजार झालाय, त्यांना फडणवीस साहेबांच्या नावाचा आजार झालाय आणि तो जो आजार आहे तो कधीच निघत नाही। पंडुरोग ज्याला म्हणतात, या महाराष्ट्रात पंडुरोग बघितला का आपण? तो पंडुरोग म्हणजे तो विस्मृती किंवा काही ना काही असा आजार असतो की तो आजार माणसाचं स्वास्थ्य खराब करतो आणि त्यामुळं संजय राऊत साहेबांना दिवसभरात 50 वेळा मोदीजी, 50 वेळा देवेंद्रजी, 50 वेळा भाजप, त्यांना दिवसभर तेच काम चालू आहे। त्यामुळं त्यांच्या आजाराकडे योग्य डॉक्टर लक्ष देतील, त्यांच्याकडे मोठे डॉक्टर आहेत, ते त्यांना दुरुस्त करतील। पण मला असं वाटतं संजय राऊताबद्दल जास्त मला विचारू, माझा त्या ठिकाणी वेळ घालवू नका अशी माझी विनंती।